नमस्कार मंडळी, मी धनाज गाडी कोकणची हवा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा. तर मंडळी काल राटेश्वर का गेलं आहे, तर आज दुसरा दिवस हा. तर शिवरात्री कुणकेश्वर का येतं तर होत बाकी तन्मयनी हा आणि बाकीची पण हत वाडीतली सगळी असतली. म्हणजे आता गाडी येणार अजून इली नाही, तर मस्तपैकी मजा येणार. रात्री जगत थांबणार म्हणजे 7-8च्या दरम्यान नंतर येताला. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि नवीन कोण असेल नक्कीच सबस्क्राईब करा. तर चला तर मग जाऊया आता खाली दुकानात येतं. तर चला तर मग तर म्हणजे एस टी इली तर म्हणजे एस टी सगळी चढली आणि मग ना कुणकेश्वरात गेल्यानंतर काय काय घेणार आहेत ना, तर त्याची सांगूक लागली एकामेकाक. म्हणजे आधी खय जाऊया, म्हणजे वाळू जाऊया की डायरेक्ट मंदिरात आधी जाऊया. तर त्यात सगळ्यांचा चालू होता. बघता बघता आम्ही त्या पुढे असं पुलाच्या थैला. तर येताना सगळे आम्ही ना त्यांना झाडांचे आंबे बिंबे बघित होतो, म्हणजे धरले आहेत काय. तर बहुतेकांचे खारच आहे, म्हणजे यंदा ना कमीच जणांचे असे रवले आहेत आंबे, म्हणजे फुललेच नाही चांगले. म्हणजे मधमास्की ह्या करतात ना परागीकरण, तर झालाच ना. तर त्या हनुमंताचं मंदिरीला तर पाया पडला ह्या आपला जवळ येईला. तर जाताना हळूहळू गाडी दिसायला लागली ना अशी जवळजवळ, की समजायचं जवळ इलाव, म्हणजे अशी पार्किंग लागता. तर आम्ही कुणकेश्वरात इलाव. तर हे बघा साईड का बघा किती गाडी, स्कूटरचं किती या ठेवलेले आहेत लाईनी. तर म्हणजे जशी जशी पुढे जायत होती ना एस टी, तशी तशी माणसं पण वाढत होती आणि तशी गाडी पण वाढत होते. म्हणजे पार्किंगची पण यांची तयार होती फोर व्हीलरवाल्यांची. आणि मग माणसंच वाढायला लागली, म्हणजे पार्टी फोर व्हीलरवाले लावतात आणि अकडे एस टी. तर मंडळी पोचला होता, हे बघा उतरतात, हे बघा. तर मंडळी आता उतरला, एस टी लागलेत गोल. चला जशी मंदिराच्या दिशेनं चालताव ना, तर तसे गर्दी पण वाढत जाता. तर बघा तर किती हाती. तर म्हणजे प्रवेशद्वारच्या जवळ येला आम्ही आता. तर म्हणजे आता वाळूर चालला आम्ही, म्हणजे ही कलिंगडा बघून घराकडे नेऊचे ते आठवण झाला. आणि हे पोलीस सुरक्षेसाठी होते. तर मग ना ह्यो चायनीजवालो हा तळेबाजूचो फेमस. तर मंचुरियन घेतला ग्रेव्हीवाले एकदम. तर हे बघा एवढी जण आम्ही मंचुरियन खाणारे होतो सगळेजण.
मस्तपैकी खाला. तर ह्यो बघा मस्तपैकी सूर्यास्त होईत इलो हा. तरी बघा मस्तपैकी सजवलेली दुकानं होती. भारी भारी लाइटिंग भारी. त्यापेक्षा सुंदर ना आता मंदिरात दिसत होता. भारी एकदम लांबना मस्तच वाटत होता. एका साईडच्या ना चादरीनी ब्लँकेट मस्त मस्त होतं. भारी भारीतली दिसा एकदम भारी वाटत होती. तर आम्ही बीचकडनं फुलाच्या तर इला आणि तसं पुढे जायचं होतं ना मंदिराकडे. तसं मंदिर ना मस्तच वाटत होता. तर भारी दिसत होता एकदम. आणि मस्त फुगे बघा काय वाटतात भारी. आणि हे दुकान पण बघा मस्तच वाटत होता. म्हणजे काय काय भारी भारीतला होता कोकणी असा. आणि कोकणी माणसाच्या आवडीचा म्हणजे मेन खाजा. आम्ही बाहेरनाच दर्शन घेतला. गर्दी लय असता म्हणजे 2-4 अधिक तास जातात. मग मस्तपैकी तोरणं लावलेली होती. भारी दिसत होती. आणि पेढे बिडे काय काय होते. आता मी जाऊच्या मार्गावर म्हणजे वरती तर गाडी लावली. आता दुकानं फिरता लाव खाली सगळी. ही बघा भारी भारीच वाटतात. आणि तोरणा लावली ना तर मस्तच दिसतात. बाकीचे काय होत. तर म्हणजे आता आम्ही जात आहो म्हणजे चढाव कसा लागला. जाताना पण गर्दी त्याच्यापेक्षा डबल होती. आणि भारी भारीतली ना रात्रीची मस्तच वाटतात. लाईट मस्तपैकी मारतात. तर रात्रीची लाइटिंग ना आणि मस्तपैकी दिसतात. आणि सगळी माणसांना जायचंच असतं. काय काय येत असतात. 2 लाईनी करतात. तर हे काका ना नुसतं नकली फुलांचं बगीचं घेऊन येलेले. तर मंडळी हे बघा ह्या घेतला आणि एस टी अजून इली नाही. तरी वाट बघता. आणि हे बघा मस्तपैकी सजवलेले आहेत. हे बघा काय वाटतात ते बघा मस्त. हे बघा भारी वाटतं एकदम. तशीच ही बघा ही बाजू बाळू मामाने. हे बघा तर हे फोटो आमच्या घरातल्याने घेतले नाही. तो मस्तच होतो दिसा. मेला आपल्याकडचे कोणच नाही हो. तर येताना ना अशी धावपळ असता म्हणजे एस टीत ना सीट वाढूची असं म्हणजे नाहीतर ना काय काय उभ्या नाही यावं लागता. तर म्हणजे बघा बसला बघा इकडं 500 वाले 500ला 2 500 वाले 500ला 2 त्या हाफ रेट हाफ रेट हाफ रेट.
हे बघा सेल लागलो एका एक गाडी फ्री हा. मी थांबले तर मंडळी आता सगळी इलीच. चला आता घराकडे. तर मंडळी तरी रात्री 10:30च्या दरम्यान इला आणि मस्त मजा येईल पण आणि गर्दी पण माप होती. तर या बघा कुणकेश्वरसून आणलं 60 रुपयाचा. तर आता बघूया कुणकेश्वरसून इल्यानंतर असा सकाळी जर ह्या कापून खायचा कलिंगड तर म्हणजे मस्तच मजा असता. आणि बघूया आधी कसा आता कापून बघूया. सुरी पण नवीन आणले बघा मस्तपैकी धुवून पण घेतले जरा. या बघा जरा कोवळ्यासारखे आपण तर जरासा वास मस्त येतात. तर आता मी वडी करून ठेवत आहे थोडेसे माकाने आवश्यक. बाकी तुमका व्हिडिओ कसं वाटलं तर नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि शेअर करू विसरा नको. चला तर मग